आज मला मस्त तुरीच्या दाण्याची आमटी बनवायची होती, म्हणून मिरची घेऊन घेतली आणि लसणाचा कढा घेऊन घेतला आणि ताव्यावर मस्त त्याला गरम करून टाकलं आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं सांबार न हे सगळं टाकून घेतलं. मग मिरची वगैरे दाणे वगैरे त्याला मस्त बारीक कुटून टाकले मी त्याच्यावर टाकलं मी. त्याच्यामध्ये बेसन जे काही आपले घरचे मसाले खडे मसाले वगैरे ते सगळं टाकून घेतलं आणि त्याला दाणा रप्पा मस्त चुरून घेतलं. हाताने करण्याचे गोळे बनवायचे, गोळे बनवून तयार झाले मायावाले. आणि घेतलं मग दही त्यात टाकून दिलं बेसन, कारण याची कढी बनवायची ताक आमच्याकडं भेटत नाही. आणि हे सगळे मसाले घेऊन घेतले कढी फ्राय करायसाठी. सण पिरी मस्त कढईमध्ये टाकून दिलं मी मसाले आणि ताक टाकून दिलं, त्याच्यामध्ये दही टाकून दिलं आणि मस्त कढीची उकळून गेली. जे गोळे बनवले होते तेही दिले मी टाकून आणि मस्त सुकून देऊन राहिलं. वा वा वा. आणि इकडंच मी कणकीचं पीठ ज्वारीचं पीठ भिजून घेतलं ना, मस्त गोले बनवून घेतले, कारण भाकर मला जमत नाही म्हणून मी कस्तरी करून टाकली ना, हातावर लाटले मी. मग घेतलं पोळपाटावर बी दन्ना थापून घेतलं त्याला. मग घेतलं बा बेलनानं घेतलं लाटून मी पोळी आणि भाकर न. मग भाकर झाली रेडी, टाकली ताव्यावर. पहा मस्त भाकर बनली की नाही. या मग जेवायले.